प्रेम ही भाग 59 संगीत फंक्शन. आज संगीत फंक्शन होते. संध्याकाळी संगीत फंक्शन असल्यामुळे बाहेर सगळी आवराआवर सुरू होती. त्याचबरोबर उद्या लग्नसुद्धा होते, त्यामुळे बरीच पाहुणे मंडळी आलेले होते. आता माणसांची गर्दी वाढलेली होती. पाहुणे मंडळी, मोठमोठे बिझनेसमॅन, मीडियावाली कायम तिथे ठिय्या मांडूनच होते, कारण टॉप बिझनेसमॅन रियांश देशमुखचे लग्न होते. पिहू, कशी दिसते मी? अदिती पिहूच्या रूममध्ये येत बोलते. अदितीने रेड कलरचा घागरा घातलेला होता. मोकळे केस, कानात झुमके, हातात रेड कलरच्या बांगड्या. खूपच सुंदर दिसत होती आज अदिती. अरे वा, एकदम झकास दिसत आहेस की आज. काय सुट्टी देत नाहीस आज. नक्कीच कोणीतरी जिजू भेटणार आहेत आज मला वाटतं, पिहू बोलते. गप पिहू, असं काहीही होणार नाही. आणि अजून तू आवरायलासुद्धा घेतलं नाहीस का गं? पिहू, पटकन तुझं आवरायला घे, नंतर तुझा आवरायला उशीर होतो. घाई गडबड होते. उगीच आपल्याला तुझं आवरायला उशीर व्हायला नको, अदिती बोलते. हो गादू, तुझीच वाट बघत होते मी. एकतर इतका मोठा घागरा घालायचे म्हणले की जीवावर येते मला. पिहू मॅडम, आता तुम्ही रियांश देशमुखची बायको होणार आहात. आता हे असलं साधं राहणं बंद करा बरं का, अदिती बोलते. गप गादू, असं काहीच नसतं. मला आवडतं असं साधं राहायला, आणि यांनासुद्धा मी अशीच आवडते साधी. ओहो, आता तुझ्या यांना तू अशीच आवडते साधी. मग राहा तू अशीच साधी. पण आता पटकन आवरायला घे बरं पिहू. तुझा ड्रेस कुठे आहे सांग, मी पटकन तुला हेल्प करते, अदिती बोलते. अदितीची बोलणी ऐकून पिहू अदितीला तिचा तो ड्रेस दाखवते. अदिती पिहूला ड्रेस घालायला देते आणि छान तिचा मेकअपसुद्धा करते. आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है. शिव आणि रियांशचे मित्र गाणं गातच रियांशच्या रूममध्ये येतात. भाई, रियांश. सगळेजण रियांशला आवाज देत आतमध्ये येतात. काय आहे, इतका का आरडाओरडा लावलेला आहे? रियांश रागाने त्या सगळ्यांकडे बघत बोलतो. अरे भाई, उद्या लग्न आहे ना तुझं? हां, मग त्यात काय नवीन आहे? ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. रियांश काहीच रिॲक्ट न करता शिवकडे बघत बोलतो. अरे रियांश, म्हणजे आता आजचीच रात्र फक्त तू सिंगल आहेस? मग काहीतरी पार्टी होऊन जाऊ दे ना. वेद हसत रियांशकडे बघत बोलतो. आज संगीत फंक्शन आहे, तेव्हा काय करायचं आहे ना ते करा, आणि 12च्या आत झोपा, रियांश सगळ्यांकडे बघून बोलतो. काय यार भाई, संगीत फंक्शनला सगळेजणच असतात, आपली काहीतरी वेगळी पार्टी होऊन जाऊ दे ना, शिव बोलतो. अजिबात नाही. चुकूनसुद्धा चुकीचे काही करायचे नाही. आणि कोणी सांगितले माझी आजची रात्र फक्त सिंगल आहे वगैरे? माझे लग्न ऑलरेडी झालेले आहे, माहिती आहे ना. रियांश, तरी पण यार, करूया ना काहीतरी पार्टी. किती दिवस झाले आपण पार्टीच केली नाही. आणि एकदा लग्न झाले की तू वहिनीसोबत बिझी असणार, मग आम्हाला थोडाच तू टाईम देणार आहेस, विनीत बोलतो. अबे साल्या, मी काय तुझी गर्लफ्रेंड आहे का तुला टाईम द्यायला? रियांश विनीतच्या खांद्यावरती हात टाकत बोलतो. भाई प्लीज ना यार, शिव बोलतो. नो नो नो, पार्टीसाठी मी अजिबात परमिशन देणार नाही. तुम्हाला पार्टीच करायची आहे ना, करूया, पण आज नाही. वाय? शिव आश्चर्याने बोलतो. मी बोललो ना आज नाही. लग्न झाले की मी स्वतःहून तुम्हाला पार्टी देईन, आय प्रॉमिस. बघ रियांश, नक्की ना, वेद विचारतो. हो नक्की, रियांश बोलतो. ओके ठीक आहे, लग्न झाल्यावर तरी नक्की दे म्हणजे झालं, वेद नाराज होत बोलतो. हो नक्की देईन, मी बोललो ना. जावा आता, पटकन जाऊन तयार व्हा. ओके. आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है. सगळेजण ओरडतच परत त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तेच या सगळ्यांचे वागणे बघून रियांश हसतच रूमचा दरवाजा बंद करतो आणि तो सुद्धा संगीत फंक्शनासाठी तयार होऊ लागतो. रात्रीचे 8 वाजलेले होते. सगळेजण आवरून बाहेर आलेले होते. संगीत फंक्शनची खूपच मोठी तयारी केलेली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स लावलेल्या होत्या. मोठे स्टेजसुद्धा तयार केले होते. एकीकडे मोठमोठ्याने संगीत फंक्शनची गाणी वाजत होती, तर मीडियावाले पटापट या सगळ्या गोष्टींचे फोटो व्हिडिओज कॅप्चर करत होते. स्टेजसमोर सगळ्या माणसांना बसायला चेअरसुद्धा ठेवलेल्या होत्या, आणि आपल्या या कपलला म्हणजेच रियांश आणि पिहूला एक वेगळी चेअर ठेवलेली होती. सगळेजण खाली येऊन रियांश आणि पिहूची वाट बघत होते.
एका बाजूने पिहू खाली येऊ लागते आणि दुसऱ्या बाजूने रियांशसुद्धा खाली येऊ लागतो. पिहूने गुलाबी कलरचा घागरा घातलेला होता. त्यावरचे मॅचिंग असे म्हणजेच गुलाबी कलरचेच एक मोठे गळ्यातले, कानामध्ये गुलाबी कलरचे झुमके, तिचे ते मोकळे सोडलेले केस, हातामध्ये गुलाबी कलरच्या बांगड्या, हातावरती रियांशच्या नावाची मेहंदी. पिहूने खूप छान मेकअप केलेला होता. या सगळ्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. पिहू खाली येऊ लागते तसे मीडियावाले पटापट पिहूचे फोटोज क्लिक करू लागतात. पिहूसुद्धा स्माईल देऊ लागते. खरं तर पिहूला या सगळ्या काही गोष्टींची अजिबातच सवय नव्हती. सगळ्यांच्या नजरा पिहूवरती अडकूनच राहिलेल्या होत्या. पण पिहू स्वतःला कम्फर्टेबल बनवायचा प्रयत्न करत होती. कारण संगीत फंक्शनला आता बरेच लोक आलेले होते. सगळेजण पिहूचे कौतुक करत होते. रियांश देशमुखला एवढी सुंदर बायको मिळाली, त्यामुळे रियांशचे सुद्धा सगळेजण भरभरून कौतुक करत होते. आपली पिहू दिसायलाच होती तेवढी सुंदर. तिकडून रियांशसुद्धा खाली आलेला होता. रियांशला बघून सगळे मीडियावाले रियांशकडे जातात. रियांशने सुद्धा छान पिहूच्या घागऱ्यालाच मॅचिंग होईल अशी शेरवानी घातलेली होती. जेलने सेट केलेले केस, चेहऱ्यावरती थोडासा मेकअप, तोसुद्धा खूपच छान हँडसम दिसत होता. बऱ्याच मुलींच्या नजरा फक्त रियांशवरतीच अडकून राहिलेल्या होत्या. काही मुली पिहूवरती जेलस फील करत होत्या, कारण तिला एवढा छान, हँडसम आणि टॉप बिझनेसमॅन नवरा मिळालेला आहे. मीडियावाले दोघांचेही फोटो पटापट क्लिक करतात. तिकडून वेद रियांशच्या हाताला पकडून त्याला समोर घेऊन येतो. इकडून अदिती पिहूच्या हाताला पकडून तिला रियांशच्या जवळ घेऊन येते. रियांश आणि पिहू दोघेही समोरासमोर येतात. दोघेही फक्त एकमेकांकडे बघत होते. रियांश तर पूर्ण हँगच झालेला होता. तो एकसारखा पिहूकडे बघत होता. आता त्याला वेड लागायची वेळ आलेली होती. पिहूसुद्धा रियांशच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघत होती. दोघांनाही आजूबाजूच्या परिस्थितीचे कशाचेच भान नव्हते, कारण दोघेही एकमेकांमध्ये हरवून एकमेकांना बघत होते. अरे रियांश बेटा, तुमचे दोघांचे बघून झाले असेल तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची का? आजी त्या दोघांकडे बघून बोलतात. पण इकडे तरीही रियांशचे अजिबात लक्ष नव्हते. तो आणि पिहू एकमेकांमध्ये कधीच हरवून गेलेले होते. या दोघांना असं एकमेकांकडे बघताना बघून सगळेजण मात्र गालातल्या गालात तोंडावरती हात ठेवून हसत होते. आजींनी निलिमाने त्या दोघांना बराच उशिरा आवाज दिलेला होता. तरीही त्या दोघांना काहीही समजत नव्हते. एवढे ते एकमेकांमध्ये हरवलेले होते. शेवटी वेद रियांशच्या जवळ येतो आणि रियांशला हलवतो. अरे अबे रियांश, बास झालं. वहिनी तुझ्याच आहेत, इतका का त्यांना बघत आहेस? वेदच्या बोलण्याने रियांश भानावरती येतो. पिहूसुद्धा भानावरती येते. दोघे काय करत होते हे त्यांना समजते. दोघांनाही आता खूप लाज वाटत होती. ते एकमेकांपासून नजर लपवतात. तेच इकडे अदिती दोघांच्याही जवळ येते आणि दोघांचाही हात त्या दोघांच्या एकमेकांच्या हातामध्ये घालते. तेच इकडे या दोघांचे एकत्र फोटोज मीडियावाले काढू लागतात. दोघेही वेगवेगळ्या प्रकारच्या पोज देत होते. बॉडीगार्ड येऊन मीडियावाल्यांना थांबवतात, कारण अजून पुढे बराच कार्यक्रम होणार होता. रियांश आणि पिहूला त्यांच्या मेन चेअरवरती बसवलेले जाते आणि दोघेही तिथे बसतात. लेडीज अँड जेंटलमेन, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी आपापल्या चेअरवरती बसावे. जय स्टेजवरती जातो आणि हातामध्ये माईक घेऊन अनाऊन्समेंट करतो. जयची अनाऊन्समेंट ऐकून सगळेजण आपापल्या चेअरवरती बसतात. मेन चेअर रियांश आणि पिहूला त्यावरती बसवलेले होते. पिहूच्या बाजूला अदिती आणि अदितीचे घरचे होते, तर रियांशच्या बाजूला रियांशच्या फॅमिलीचे सगळेजण बसलेले होते. त्याच्यानंतर रियांशचे सगळे काही मित्र होते. पिहूने ती ज्या काही आश्रमात राहत होती त्या आश्रमातल्या माईंना आणि लहान मुलांनासुद्धा इथे बोलवलेलं होतं. बाकी सगळे मोठमोठे बिझनेसमॅन, फॅमिली, सगळे काही लोक पाठीमागे बसलेले होते. सो लेडीज अँड जेंटलमेन, आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, ज्याची तुम्ही एवढा उशीर झाला वाट बघत आहात. तुम्हाला माहिती आहे, आज आपल्या या रियांश आणि पिहू या दोघांचेही संगीत फंक्शन आहे. तुम्हा सगळ्यांना तर हे माहितीच आहे. तर मी पहिल्यांदा काहीतरी तुमच्यासमोर सादर करणार आहे. ते काय आहे हे मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघून घ्या ना.
एवढं बोलून वेद तिथून निघून जातो आणि स्टेजवरती पूर्णपणे अंधार पसरतो. पिहू पिहू पिहू, माझं वॉच कुठे आहे? माझा रुमाल, माझी बॅग कुठे आहे? रियांश बोलतो. म्हणजेच रियांशची भूमिका शिवने साकारलेली होती. शिव स्टेजवरती येतो. शिवला बघून सगळ्यांचे डोळे आपोआपच मोठे होतात. शिव अगदी हुबेहूब रियांशसारखा वागत होता आणि तशाच पद्धतीने दिसतसुद्धा होता, कारण शिवने अगदी परफेक्ट रियांशसारखा लुक केलेला होता. रियांशसारखे सेम कपडे, त्याच्यासारखे सेम हेअरस्टाईल, सगळं काही सेम रियांशसारखं केलेलं होतं. हो हो, आले आले, पिहू स्टेजवरती येत बोलते. आता पिहूची भूमिका आपल्या अदितीने साकारलेली होती बरं का. अदिती म्हणजेच पिहू पटकन रियांशच्या म्हणजेच शिवच्या समोर घाबरत वॉच आणि रुमाल आणि बॅग देते. हे काय, माझ्या फाईल्स कुठे आहेत? शिव म्हणजेच रियांश रागाने बोलतो. ते 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 तुझं ते ते प ऐकायला मला अजिबात वेळ नाही. तू पटापट बोलणार आहेस की नाहीस? अहो ते कठीण आहे माझं. तू मला इतके का घाबरत असतेस? मी काय तुला खाणार आहे का? रियांश म्हणजेच शिव बोलतो. तेच या दोघांचा हा सीन बघून खाली बसलेले सगळेजण हसत होते, कारण अदिती आणि शिव अगदी बरोबर रियांश आणि पिहूची ॲक्टिंग करत होते. त्यांनी अगदी सुरुवातीपासून रियांश पिहूच्या प्रेमामध्ये कसा पडतो इथंपर्यंतची स्टोरी नाटकाद्वारे सादर केलेली होती. पुढे स्टेजवरती शिव आणि अदिती जे काही करत होते त्यामुळे इकडे खाली बसलेल्या रियांश आणि पिहूला त्यांचा भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोर येतो. त्यांनासुद्धा समजत नाही की ते दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये कसे पडले. शेवटी हा सीन संपतो आणि सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात. हा सगळा काही सीन बघून खरं तर पिहूच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं, कारण सगळ्या काही जुन्या आठवणी जाग्या झालेल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईलसुद्धा होती. पिहूचा असा चेहरा बघून रियांश तिच्या हातावरती हात ठेवतो आणि तिला एक छान स्माईल देऊन पुढे बघायला सांगतो. निलिमा आणि अविनाश स्टेजवरती येतात. दोघेही शिव आणि अदितीचा हात पकडून तिथेच उभे राहतात. खरंच तुम्ही दोघांनी पिहू आणि रियांशची एक छान लव्ह स्टोरी थोडक्यात होईना पण सगळ्यांना दाखवली. आज सगळेजण इथे जमलेले आहेत, म्हणून मी आज सगळ्यांना हे नक्की सांगेन की आम्ही खूप लकी आहोत, म्हणून आम्हाला पिहूसारखी सून मिळाली. आज तिच्यामुळे माझा रियांश खूप काही बदललेला आहे आणि याचं सगळं काही क्रेडिट मी माझ्या सुनेला म्हणजेच माझ्या या लाडक्या पिहूला देते. निलिमा बोलते आणि खाली येऊन पिहूच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. चला तर मग तुम्हाला तर समजलेच आहे आपल्या रियांश आणि पिहूची ही लव्ह स्टोरी. वेद स्टेजवरती येत बोलतो. चला आता एक छानसं सॉन्ग घेऊन येत आहे आपल्या आजी. वेद हसत बोलतो. आजींचे नाव ऐकून सगळेजण आश्चर्यचकित झालेले होते, कारण चक्क आजी डान्स करतील याची कोणालाही अपेक्षा नव्हती. त्यामुळे सगळेजण जोरजोरात ओरडू लागतात. चला गाईज, आता तुम्हाला माहितीच आहे हा एपिसोड संगीत एपिसोड आहे, त्यामुळे या एपिसोडमध्ये भरपूर गाणीसुद्धा असणार आहेत. आणि गाईज, माझा काही एवढा आवाज चांगला नाही बरं का, फक्त मी थोडंसंच गाणं तुम्हाला सांगेन. बाकी जास्तीत जास्त करून तुम्हीसुद्धा स्वतःहून हा एपिसोड वाचण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हीसुद्धा ती गाण्याची मजा घेऊ शकाल. खरं तर मला या एपिसोडमध्ये गाणीसुद्धा टाकायची होती, पण कसं असतं गाणी टाकल्यानंतर कॉपीराईट पडतं, त्यामुळे मी गाणी नाही टाकू शकत. त्यामुळे तुम्ही प्लीज हे समजून घ्या. आजीने छान एक गाणं घेतलेलं होतं आणि आजी त्या गाण्यावरती ठुमका देतच नाचत होत्या. आजी ठुमका देत स्टेजवरती येतात. आजींचं वय आणि त्यांचा डान्स करण्याचा जोश बघून सगळेजणच ओरडू लागतात. अंग्रेजी पढ़ती घिटपिट तू कर दीजिए मैं क्वीन सारी विक्टोरिया, 2 घंटे बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा. गाईज, माझा आवाज एवढा चांगला नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही समजून घ्या. गाईज,
हे गाणं मी थोडं निम्मच घेतलेलं आहे, कारण आपल्या आजींचं वय थोडंसं जास्त आहे ना, त्यामुळे आजी जास्त डान्स करू शकत नाहीत आणि आपणसुद्धा कशाला आजींना त्रास द्यायचा ना. आजींचा डान्स होतो आणि शिव हसतच पटकन स्टेजवरती जातो आणि आजींची नजरच काढू लागतो. हाय हाय आजी, अगर तू जवानी होती तो मैं तुझसे ही शादी करता. शिव हसत बोलतो. शिवचे बोलणे ऐकून इकडे खाली सगळ्यांचाच हशा निघालेला होता. सगळेजण जोरजोरात हसत होते. चल हट मेल्या, तुझ्याशी कोण लग्न करते? तुझ्यापेक्षा जास्त हँडसम मुले मला पडतील. आजीसुद्धा मोठ्या जोशानेच बोलतात. आजींचे बोलणे ऐकून सगळेजणच आणखीनच जास्त हसत होते. अशीच शिव आणि आजींची चेष्टामस्करी सुरू होती. चेष्टामस्करी करतच शिव आजीच्या हाताला पकडतो आणि आजीला हळूवारपणे स्टेजच्या खाली घेऊन येतो. तेच इकडे वेद परत स्टेजवरती येतो आणि बोलतो, गाईज, मग आजीचा परफॉर्मन्स कसा झाला? आवडला का तुम्हाला? नक्कीच तुम्हाला आजीचा परफॉर्मन्स आवडला असेल. चला मग आता आजीचा तर परफॉर्मन्स झालेला आहे. आता बघूया नेक्स्ट परफॉर्मन्ससाठी इथे कोण येत आहे. नाव सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा. वेद बोलतो आणि परत स्टेजच्या पाठीमागे निघून जातो. परत लाईट्स बंद होतात. वहा वहा रामजी जोडी क्या बनाई. अदिती स्टेजवरती येते. भैया और भाभी को बधाई हो बधाई. शिव दुसऱ्या बाजूने येतो. सब बरस में से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई. आपकी कृपा से शुभ घड़ी आई है. जीजी और जीजा को बधाई हो बधाई. सब बरसों में बड़ी है जग में दिल से दिल की सजाई. वाह वाह राम जी, वाह वाह राम जी. मेरे भैया जो चुप बैठे हैं, देखो भाभी है कैसे ऐठे हैं. गाईज, खरंच माझा आवाज एवढा चांगला नाही तरीसुद्धा मी प्रयत्न करते बरं का. प्लीज आता तुम्ही वाईटसुद्धा माझ्या आवाजासाठी कमेंट्स करू नका, कारण मला माहिती आहे माझा आवाज वाईट आहे. त्यामुळे तुम्हीच हे गाणं छान ऐका किंवा म्हणा आणि एन्जॉय करा. शिव आणि अदिती दोघेही वहा वहा रामजी या सॉन्गवरती खूप छान डान्स करत होते. या दोघांचाही या गाण्यावरील डान्स संपतो आणि वेद हसतच परत स्टेजवरती येतो. वा 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 वा, मस्तच, खूपच मस्त. तेच खालीसुद्धा सगळेजण त्या दोघांच्या डान्ससाठी टाळ्या वाजवू लागतात. अधेमध्ये आपलं हे कपलसुद्धा म्हणजेच पिहू आणि रियांश हे सुद्धा चोरून चोरून एकमेकांकडे बघत होते. एकमेकांच्या हातामध्ये हात देत होते. यांचासुद्धा चोरून चोरून रोमांस सुरूच होता. तेच इकडे वेद परत हसत बोलतो, आता एक छान कपल डान्स घेऊन येणार आहे बरं का. बघूया कोण आहे ते आपलं कपल. परत लाईट्स बंद होतात. चांद छुपा बादल में. अविनाशराव म्हणजेच रियांशचे डॅड आहेत बोलतात. शर्मा के मेरी जाना. अदितीचे वडील आहेत बोलतात. त्यानंतर हे छानपैकी चांद छुपा बादल में गाणं सुरू होते आणि हे दोघेजण डान्स करू लागतात. गाईज, तुम्ही स्वतःहून हे गाण्याच्या लिरिक्स वाचून हे गाणं एन्जॉय करू शकता किंवा तुम्ही हे गाणं ऐकूसुद्धा शकता. हो 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 चांद छुपा बादल में. शर्मा के मेरी जाना. सीने से
अदिती आणि शिव खालून जोरजोरात शिट्ट्या वाजवतच होते आणि अदितीची आई आणि निलिमा लाजतच त्या दोघीही खाली येतात. अरे वा, आज सगळे कपल्स जोरात आहेत. आम्हीच सिंगल आहोत वाटतं. सगळे कपल डान्स करत आहेत हे बघून वेद हसतच स्टेजवरती येतो आणि नाराज होऊन बोलतो. तेवढ्यात परत एकदा एक सॉन्ग सुरू होतं. देवा र देवा देवा. तुम्हाला माहितीच आहे बॉईजमधलं हे गाणं. रियांशचे सगळे काही मित्र स्टेजवरती येऊन डान्स करू लागतात. इकडून खाली लगेच शिवसुद्धा पटकन स्टेजवरती जातो आणि तोसुद्धा डान्स करू लागतो. सगळ्या काही सिंगल लोकांचं म्हणजेच रियांशच्या मित्रांचं हे डान्स सुरूच होता. आम्ही लग्नाळू. लगेचच सगळे मित्र डान्स संपल्याबरोबर खाली जातात. आता फक्त शिव आणि वेदच वरती स्टेजवरती होते. त्याचबरोबर स्टेजवरती आणखीन एक बेड बरोबर मध्ये आणला जातो आणि बेडवरती सगळ्या काही लाईट्स फोकस पाडला जातो. बाकी पूर्णपणे स्टेजच्या आजूबाजूला अंधार पसरलेला होता, पण स्टेजच्या मध्येच जो बेड होता त्यावरती फक्त एक लाईटचा फोकस पडलेला होता. तिथे वेद शर्टलेस बेडवरती बसलेला होता. वेदने आपल्या रियांशची ॲक्टिंग केलेली होती. वेदला शर्टलेस बघून सगळेजण खालून जोरजोरातच ओरडू लागतात. तेवढ्यात शिवकडे लाईट्सचे फोकस पाडले जातात. इकडे शिवचीसुद्धा स्टेजवरती एंट्री होते. शिवने स्वतःच्या अंगावरती कशीबशी साडी गुंडाळलेली होती आणि अर्थातच आपल्या शिवने आपल्या पिहूची ॲक्टिंग केलेली होती. हम तुम एक कमरे में बंद हो, ओ चाबी खो जाए. पाठीमागे हे सॉन्ग लागलेलं होतं. तेच वेद शिवला बघून बेडवरून उठत बोलतो. हम तुम एक कमरे में बंद हो, ओ चाबी खो जाए. शिव फक्त साडीच्या पदरानेच स्वतःचा चेहरा झाकत आणि लाजण्याचा प्रयत्न करत होता. या दोघांची ॲक्टिंग बघून मात्र इकडे रियांश आणि पिहू दोघेही लाजत होते, तर बाकीचे रियांश आणि पिहू या दोघांना चिडवत होते. हे गाणं सुरूच होतं तोपर्यंत लगेचच दुसरे गाणे लागते आणि ते गाणे ऐकून वेद म्हणजेच रियांश शिवला जवळ ओढून घेतो आणि बेडवरती घेऊन जातो. हे बघून सगळेजण जोरजोरात हसू लागतात. हम तेरे बिना अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा, तुझसे जुदा कर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो, जिंदगी अब तुम ही हो. गाईज, तुम्हाला माहिती आहे पूर्ण गाणं नाही म्हणू शकत, त्यामुळे मी हा मधी वॉइस गॅप ठेवत आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल अधेमध्ये वॉइस गॅप का आहे, त्याचं रिझन हेच आहे. या गाण्याच्या लिरिक्सप्रमाणे वेद शिवला बेडवरती झोपवतो आणि दोघांच्याही अंगावरती ब्लँकेट ओढून घेतो आणि इकडे बरोबर लाईटसुद्धा बंद होतात. हा सीन बघून सगळेजण खालचे जोरजोरात ओरडत होते आणि इकडे आपल्या रियांश आणि पिहूचे तर लाजून हाल खराबच झालेले होते. त्यानंतर परत लाईट्स ऑन होतात आणि इकडे शिव पटकन बेडवरून उठतो आणि तो बाजूला जातो. तो उलट्या करत करत उठलेला होता आणि परत एक सॉन्ग सुरू होतं. चांदण्या तन्या गहिला नटव सजवाहिला झोपाळे
झुलवा, भवताली बसती काव हवते पुसा तिचे डोहाळे पुरवा, हो हो डोहाळे पुरवा. ग कुणीतरी ग पारुताई, ग कुणीतरी येणार ग, पाहुणा घरी येणार ग, पाहुणा घरी येणार ग, ग कुणीतरी येणार ग. हे गाणं ऐकून सगळ्यांचाच हशाच पिकलेला होता, कारण सगळेजण हा सीन बघून रियांश आणि पिहूला इमॅजिन करत होते. तेच इकडे शिव आणि वेद दोघे रियांश आणि पिहूची मस्तपैकी ॲक्टिंग करत होते. डान्स करतच शिव, वेद आणि रियांशचे मित्र सगळेजण स्टेजवरती फक्त धमाल आणि धमालच करत होते. आणि या सगळ्यांचं हे असं वागणं बघून खाली बसलेले सगळेजण पोट भरून हसत होते. आणि इकडे आपली पिहू फक्त लाजतच होती. या सगळ्यांची धमाल मस्ती सगळं काही संपतं आणि परत वेद हातामध्ये माईक घेतो आणि स्टेजवरती हसतच बोलतो, गाईज आता आपलं फेवरेट कपल म्हणजेच रियांश आणि पिहू वहिनी यांचा एक जोरदार परफॉर्मन्स होईल. टाळ्या. वेदच्या आवाजाने सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात. तेच पिहू घाबरून रियांशकडे बघते आणि बोलते, काय आपण परफॉर्मन्स करायचा? हो पिहू, चल ना, त्यात काय एवढं? रियांश पिहूचा हात पकडून बोलतो, अहो नको ना, नको. पिहू, तुमचा एक कपल डान्स झालाच पाहिजे ना, सगळ्यांनी डान्स केलेला आहे आणि तुम्ही तर मेन आहात, तुमचा डान्स झालाच पाहिजे, जा बरं लवकर. अदितीसुद्धा पिहूला फोर्स करू लागते. सगळेजणच पिहूला फोर्स करत होते म्हणून पिहू आणि रियांश स्टेजवरती जातात आणि लाईट्स ऑफ होतात. आणि त्यानंतर आणखीन एक छान सॉन्ग लागते आणि त्या सॉन्गच्या लिरिक्सप्रमाणे रियांश पिहूचा हातामध्ये घेतो आणि तिच्यासोबत डान्स करू लागतो. खरं तर पिहूला हे सगळं काही थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं, पण रियांश तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तिला कम्फर्टेबल फील करण्याचा प्रयत्न करत होता आणि तिच्यासोबत डान्स करत होता. खरं तर या दोघांचा आधी डान्स बसलेलाच नव्हता, पण तरीही रियांश जसे करेल तसे पिहू करत होती. पिहूसुद्धा रियांशच्या डोळ्यामध्ये हरवून गेलेली होती, त्यामुळे आपोआपच तिला त्या स्टेप्स जमत होत्या आणि तीसुद्धा रियांशला साथ देत होती. इकडे काय, आपला रियांश सगळ्याच गोष्टीमध्ये अगदी परफेक्ट होता, त्यामुळे तो अगदी नॉर्मल पद्धतीने पिहूचा हातामध्ये घेऊन छान कपल डान्स करतच होता. तेच इकडे फोटोग्राफर त्या दोघांचे पटापटा फोटोज क्लिक करत होते आणि सगळेजण या कपलला त्यांचा डान्स बघण्यामध्ये हरवून गेलेले होते. बाकी सगळेजणसुद्धा यात स्वतःचा मोबाईल काढून त्यांचा तो कपल डान्स त्यांच्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत होते. मस्तपैकी या दोघांचा कपल डान्स होतो. तसे सगळेजण उठून टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात आणि जोरजोरात ओरडू लागतात, कारण खरंच आपल्या रियांश आणि पिहूने सगळ्यांचे फेवरेट कपलच आज बनलेले होते. संगीत कार्यक्रम हळूहळू संपत चाललेला होता आणि खूप रात्रसुद्धा झालेली होती. हळूहळू कार्यक्रम संपत चाललेला होता आणि सगळे गेस्ट जेवण वगैरे करून आपापल्या रूममध्ये झोपायला गेलेले होते. हे एवढे मोठे हॉटेल होते की प्रत्येकाला सेपरेट रूमसुद्धा अवेलेबल होत्या. सगळेजण लवकरच झोपायला गेलेले होते, कारण उद्या पिहू आणि रियांशचे लग्न होते. तेच इकडे पिहू तिच्या रूममध्ये येते आणि तिचे सगळे काही आवरून झोपू लागते. तिलासुद्धा उद्या सकाळी लवकरच उठायचं होतं, त्यामुळे झोप नीट व्हायला हवी होती. झोपेतच अचानक पिहूला जाग येते, तर ती तिच्या रूममध्ये नव्हती. हे बघून पिहू अचानक घाबरते. तिला तर ती कुठे आलेली आहे हे समजलेच नव्हते. तेवढ्यात समोरच्या व्यक्तीला बघून पिहू घाबरत बोलते, अहो तुम्ही, श्श, हळू बोल, कोणीतरी येईल. अहो तुम्ही इथे कसे काय? समजेल तुला, चल. अहो पण कुठे? पिहू बोलतच होती तेवढ्यात रियांश काहीच न बोलता पिहूला उचलतो आणि बाहेर घेऊन येतो. रियांशने पिहूला एका बाजूला आणलेले होते, जिथे हॉटेल एरियाजमध्ये एक मोठे स्विमिंग पूल होते. रियांश पिहूला त्या स्विमिंग पूलच्या बाजूला बसवतो. अहो आपण इथे का आलेलो आहोत, तेही एवढ्या रात्री?
असंच मला तुला भेटायचं होतं. रियांश पिहूचा हात हातामध्ये घेऊन तिच्या डोळ्यामध्ये प्रेमाने बघत बोलतो. इतक्या रात्री? पिहू आश्चर्याने त्याच्याकडे बघून बोलते. हो, मला माझ्या बायकोला कधीही भेटू वाटते आणि मी माझ्या बायकोला भेटणार. रियांश पिहूचा हात हातामध्ये घट्ट करत बोलतो. आय लव्ह यू पिहू. रियांशचे हे बोलणे ऐकून पिहू लाजू लागते. पिहू, आज खूप सुंदर दिसत होतीस तू. तुला आज पाहिलं आणि माझी झोपच उडाली. तू मात्र तुझ्या रूममध्ये निवांत झोपली होतीस ग. अहो, म्हणजे तुम्ही झोपलाच नाहीत का अजूनपर्यंत? नाही ना बायको. बायकोची इतकी आठवण येत होती की झोपच लागत नव्हती. सारखा सारखा माझ्या त्या बायकोचा सुंदर चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. घट्ट मिठी मारून बायकोला असंच बसावं असं वाटत होतं. रियांशचे बोलणे ऐकून पिहूला लाजल्यासारखे वाटत होते. ती लाजून बोलते. अहो. रियांश त्याचे दोन्ही हात पसरतो आणि पिहू लगेचच त्याच्या मिठीमध्ये शिरते. रियांश एक दीर्घ श्वास घेतो आणि तिच्या पाठीवरती हात फिरत बोलतो. बस, आजची रात्र फक्त. नंतर तू फक्त माझी असणार. मग आपली फर्स्ट नाईट असेल. रियांश मुद्दाम पिहूला त्रास देत होता. अहो. बायको, बाद झालं लाजणं. आता तुझी सुटका नाही बरं का. दोघेही बराच वेळ एकमेकांच्या मिठीमध्ये बसतात. रियांश पिहूचा चेहरा उंजळीमध्ये पकडतो आणि हळूहळू तिच्या ओठांजवळ येऊ लागतो. पिहू अचानक रियांशला ढकलते आणि बोलते. हे सगळं लग्नानंतर. मिस्टर रियांश देशमुख, आता रूममध्ये जाऊन झोपा. गुड नाईट माय लव्ह. पिहू जाता जाता रियांशच्या गालावरती ओठ ठेवते आणि तिथून लगेचच पळत जाते. तेच रियांश मात्र एका क्षणासाठी काय झाले हे त्याला समजलेच नव्हते. तो फक्त पळत गेलेल्या पिहूकडे बघत होता. अचानक तो भानावरती येतो आणि त्याच्या गालाला हात लावतो. त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक नकळत स्माईल आलेली होती. मिसेस पिहू रियांश देशमुख, आज हातून निसटलीस, पण उद्या काय करशील? इथून पुढे तू फक्त माझ्या ताब्यात असणार आहेस. मग मी आहे आणि तू आहे. रियांश हसतच बोलतो आणि तो सुद्धा रूममध्ये निघून जातो. चला गाईज, आता पुढच्या पार्टमध्ये आपल्या पिहू आणि रियांशचे लग्न होणार आहे. त्यामुळे आहेर म्हणून खूप साऱ्या कमेंट्स, सबस्क्रायबर्स घेऊन येत आहे ना. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल. बाकी आज हा संगीताचा कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता काही जण कमेंट्स करतील या पार्टमध्ये खूप सारे सॉंग्स होते, सगळा पार्ट सॉंगचाच होता. पण गाईज, हा संगीत एपिसोड आहे त्यामुळे सॉंग तर असणारच. चला बाय, टेक केअर.